तर नमस्कार मित्रांनो, मीच आहे प्रथमेश आणि तुम्ही पाहता जॉब्स आणि बरंच काही. पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन जॉबच्या अपडेट सोबत. आजची मित्रांनो जाहिरात असणार आहे गव्हर्नमेंटच्या CSC आधार सेंटर कडून. यामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये वॅकन्सी आलेली आहे. आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे पात्रता काय असणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये वॅकन्सी असणार आहे, तुमच्या जिल्ह्यामध्ये वॅकन्सी आहे की नाही आणि अर्जाची प्रक्रिया सुद्धा तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आधार सुपरवायझर आणि ऑपरेटर या पदासाठी तुम्हाला CSCच्या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे. ही जी वेबसाईट असणार मित्रांनो आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देतो. या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला इथे 3 डॉटवर क्लिक करायचं आहे. 3 डॉटवर इथे क्लिक करा. त्यानंतर थोडंसं खाली स्क्रोल करा. खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला करिअरचं इथे ऑप्शन दिसत आहे. या करिअरच्या ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर पुन्हा खाली स्क्रोल करा. त्यानंतर CSC करिअर्स असं ऑप्शन आहे, या ऑप्शनवरती क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला करिअरचं पेज ओपन होणार आहे. यामध्ये तुम्हाला जॉब ओपनिंग्स दिसणार आहे. बऱ्याचशा पदांसाठी जॉब ओपनिंग यामध्ये असणार आहे. त्यानंतर ते आस्क ऑपरेटर्स या पदावरती व्ह्यू जॉब्स आहे, इथे तुम्ही क्लिक करा. व्ह्यू जॉबवरती क्लिक केल्यानंतर खाली थोडंसं स्क्रॉल करा. इथे तुम्हाला दिसणार आहे आधार सुपरवायझर आणि ऑपरेटर जॉब ओपनिंग. यामध्ये विविध स्टेटसाठी वेगवेगळ्या राज्यांसाठी वॅकन्सी यामध्ये असणार आहे. इथे तुम्हाला स्टेट दिसणार आहे, डिस्ट्रिक्ट दिसणार आहे, पोझिशन दिसणार आहे, त्याचबरोबर नंबर ऑफ वॅकन्सी, पब्लिश डेट आणि लास्ट डेट. यामध्ये तुम्ही मित्रांनो लास्ट डेट बघू शकता. 20 मे 2026 ही अर्जाची शेवटची तारीख असणार आहे. त्याचबरोबर ओपनिंग डेट, पब्लिश डेट असणार आहे 2 एप्रिल 2026. त्यानंतर आता आपण महाराष्ट्र स्टेटसाठी यामध्ये वॅकन्सी बघूया. यामध्ये इथे बघू शकता विविध स्टेटसाठी वॅकन्सी यामध्ये असणार आहेत. तुम्ही तुमच्या स्टेटच्या अकॉर्डिंग यामध्ये वॅकन्सी बघू शकता. आता आज आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला महाराष्ट्र स्टेटसाठी वॅकन्सी दाखवणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा आहे ते सुद्धा मी सविस्तर लाईव्ह दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे बघा मित्रांनो, महाराष्ट्रासाठी विविध डिस्ट्रिक्टसाठी वॅकन्सी असणार आहे. ते सुद्धा व्हिडिओमध्ये सांगतो कोणत्या डिस्ट्रिक्टसाठी किती वॅकन्सी यामध्ये असणार आहे. इथे अप्लाय नावचं बटन आहे. अप्लाय नावच्या बटनावरती क्लिक करा. यावरती क्लिक केल्यानंतर अशी तुमच्यासमोर माहिती यामध्ये येणार आहे. अप्लाय नावच्या बटनावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला सर्व सविस्तर माहिती येणार आहे. पोस्ट कोणती आहे, त्याचबरोबर ॲप्लिकेशनची लास्ट डेट किती असणार आहे, 20 मे 2026. आता इथे तुम्हाला नंबर ऑफ वॅकन्सी असणार आहे. यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र स्टेटमधील सर्व जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या वॅकन्सी आणि किती किती वॅकन्सी यामध्ये असणार आहे ते इथे बघायला मिळणार आहे. अकोलामध्ये 1 वॅकन्सी, अमरावतीमध्ये 1 वॅकन्सी, भंडारामध्ये 1 वॅकन्सी, चंद्रपूरमध्ये 1 वॅकन्सी, त्याचबरोबर धुळेमध्ये 1 वॅकन्सी, गडचिरोलीमध्ये 1 वॅकन्सी, गोंदियामध्ये 1 जागा, जळगावमध्ये 1 जागा, जालनामध्ये 1 जागा, नांदेडमध्ये 1 जागा, नंदुरबारमध्ये 2 जागा, पालघरमध्ये 1 जागा, त्याचबरोबर परभणीमध्ये आणि पुण्यामध्ये सुद्धा 1-1 जागा असणार आहे. रायगडमध्ये 1 जागा, रत्नागिरीमध्ये 1 जागा, सांगलीमध्ये 1 जागा, सातारामध्ये 1 जागा, सिंधुदुर्गमध्ये 1 जागा. त्यानंतर ठाण्यामध्ये सुद्धा 1 जागा असणार आहे. सोलापूरमध्ये 1 जागा, वर्धामध्ये 2 जागा आणि वाशिममध्ये 3 जागा. अशा विविध डिस्ट्रिक्टमध्ये जागा यामध्ये असणार आहे. त्यानंतर आता बघून घेऊया यासाठी तुम्हाला अर्ज करण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट यामध्ये लागणार आहे. त्याचबरोबर कोणकोणता शैक्षणिक पात्रता एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये असणार आहे ते बघूया. यामध्ये तुमचं कमीत कमी वय 18 वर्ष असणे गरजेचं असणार आहे. 18 वर्ष ऑर अबाव दिले आहे. 18 वर्षापेक्षा प्लस 18 प्लस असाल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. यासाठी क्वालिफिकेशन बघा, 12th पास असाल, 12वी पासवरती तुम्ही अर्ज करू शकता. किंवा तुमची 10वी झाली असेल आणि 2 वर्षाचं तुमच्याकडे IT असेल तरीसुद्धा तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. किंवा तुमचं 10वी झाले असेल आणि 3 वर्षाचा तुमचा पॉलिटेक्निक डिप्लोमा असेल तरीसुद्धा या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. आता यासाठी लागणारे डॉक्युमेंट बघा. कॅन्डिडेट शुड हॅव आधार ऑपरेटर सुपरवायझर सर्टिफिकेट इश्यू बाय द टेस्टिंग अँड सर्टिफाय एजन्सी ऑथोराइज्ड बाय द UDI फॉर द डिलिव्हरिंग आधार सर्व्हिस. यामध्ये तुमच्याकडे आधार सुपरवायझर किंवा ऑपरेटरचं सर्टिफिकेट सुद्धा गरजेचं यामध्ये असणार आहे. सर्टिफिकेट तुम्हाला NSEच्या ऑफिशियल वेबसाईटवरती बघायला मिळणार आहे. NSEच्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला एक एक्झाम द्यावी लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला यासाठी सर्टिफिकेट जनरेट होणार आहे. या एक्झामसाठी तुम्हाला कोणकोणते क्वेश्चन असणार आहे, एक छोटीशी एक्झाम असणार आहे. बेसिक आधार रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन यामध्ये असणार आहेत. ह्या क्वेश्चनची डिटेल PDF जी असणार आहे ती आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देतो. ती PDF एकदा सविस्तर तुम्ही वाचा. त्या PDFने तुम्ही ही एक्झाम क्रॅक करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला काय लागणार आहे, कम्प्युटरचं बेसिक नॉलेज तुमच्याकडे असणे गरजेचं असणार आहे. त्यानंतर इथे खाली स्क्रॉल करा. खाली स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला इथे अप्लाय नावचं बटन दिसत आहे. अप्लाय नावच्या बटनावरती क्लिक करा. आता तुम्हाला अर्ज कसा भरायचा आहे ते सविस्तर सांगतो.
ॲप्लाय नावच्या बटनावरती क्लिक केल्यानंतर इथे तुमच्यासमोर सर्व माहिती येणार आहे. इथे तुमचं नाव टाकून घ्या, इथे तुमचा मोबाईल नंबर, इथे तुमचा ईमेल ॲड्रेस, इथे तुमचा पॅन कार्ड नंबरसुद्धा तुम्हाला टाकायचा आहे. डेट ऑफ बर्थ इथे टाका. त्याचबरोबर स्टेट तुमची इथे सिलेक्ट करा. महाराष्ट्र राज्यातून तुम्ही महाराष्ट्र स्टेट इथे सिलेक्ट करणार आहात. त्याचबरोबर कोणत्या डिस्ट्रिक्टसाठी, कोणत्या जिल्ह्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे, तो डिस्ट्रिक्ट इथे टाकून घ्या. तुमचं हायेस्ट क्वालिफिकेशन काय झालं आहे, म्हणजे तुमची 12वी झाली असेल, त्याचबरोबर 12वी प्लस ITI असेल, तर सुद्धा तुम्ही यासाठी अर्ज करू शकता किंवा 12वी प्लस तुमचा डिप्लोमा असेल, तर सुद्धा अर्ज करू शकता. ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला टोटल किती एक्सपिरियन्स असणार आहे, ते इथे सिलेक्ट करायचं आहे. असेल तर सिलेक्ट करा, नसेल तर तुम्ही एने सिलेक्ट करू शकता. त्यानंतर रेसिडेंट ऑफ स्टेट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर रेसिडेंट ऑफ डिस्ट्रिक्ट तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचा एक रिझ्युमे तुमच्याकडे बनवलेला असणं गरजेचं असणार आहे. रिझ्युम तुम्हाला कसा बनवायचा आहे, त्या रिझ्युमेमध्ये तुम्हाला आधार रिलेटेड माहिती टाकायचं आहे. म्हणजे तुम्हाला बेसिक नॉलेज असणार आहे कम्प्युटरचं, ते सुद्धा तुम्हाला त्यामध्ये मेन्शन करायचं आहे. तो तुमचा रेडी रिझ्युमे तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे आधार सुपरवायझर सर्टिफिकेट तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आधार सुपरवायझर सर्टिफिकेट तुम्हाला इथे जनरेट करायचं आहे. ते तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला जेंडर तुमचा सिलेक्ट करायचा आहे. जेंडर सिलेक्ट केल्यानंतर जे तुम्हाला कॅप्चा, हा जो काही इथे कॅप्चा दिसत आहे, तो तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करा. अशा सोप्या पद्धतीने तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. एवढी सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलवरून यासाठी अर्ज करू शकता. तर मित्रांनो, या अर्जाबाबत तुम्हाला कसल्याही प्रकारचा डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा. तिथे तुम्हाला सर्व प्रश्नांचे उत्तर मिळणार आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही यासाठी अर्ज करू शकता आणि हे सर्व क्रायटेरिया तुम्हाला यामध्ये लागणार आहे. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सविस्तर सांगितलं आहे की अर्ज कसा करायचा, त्याचबरोबर पात्रता काय असणार आहे. अशाच पद्धतीचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड होत असतात. त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती डेली तुम्हाला रोज एका नवीन जॉबच्या अपडेटची माहितीसुद्धा दिली जाते. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या चॅनलवरती डेली तुम्हाला महत्त्वाचे अपडेट देण्याचा माझा छोटासा एक प्रयत्न असतो. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये.